वळूयात पुढच्या बातमीकडे। जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अपमान केलाय। 95% सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे असा आरोप गायकवाडांनी केलाय। सरकारी कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार असल्याचं सुद्धा गायकवाड म्हणाले। सरकारी कर्मचारी गडगंज असून त्यांना पेन्शनची गरज नाही। सरकारी कार्यालयातला शिपाईचा भ्रष्टाचार करत असतो, त्यांचा शेतकऱ्यांच्या खिशावरती डोळा असतो असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केलाय। तर सरकारी कर्मचाऱ्यांनी 1 रुपया सुद्धा कुणाकडून घेणार नाही असं वचन द्यावं, मगच पेन्शनची गोष्ट करावी असं सुद्धा गायकवाडांनी म्हटलंय। कर्मचारी 8 दिवस ड्यूटी 8 तास ड्यूटी करतो। किती 8 तास। आमदार 24 तास ड्यूटी करतात। आमदार व्हायला 30 वर्ष आम्ही तसे गमवले। किती वर्ष गमवले? 30 वर्ष संघर्ष केला। आणि आमदाराचा समजा पगार बी असेल, समजा 1,82,000 पगार आहे, आमचा खर्च महिन्याचा 5 लाख आहे। आम्हाला शिवजयंती, गणपती, नवरात्री, क्रिकेटचं बक्षीस, फुटबॉलचं बक्षीस, 4-4 पीएचं बक्षीस, ऑपरेटरचं बक्षीस, कार्यालयाचा चहा पाणी, महिन्याचं लाखाभराचं डिझेल, आणि तेही जाऊ द्या। हे करताना आमदाराच्या कार्यालयामध्ये जर शेतकरी कोणी आला, रडत आला, तर त्याचा आम्ही आसू पुसून त्याला हसत पाठवण्याचा प्रयत्न करतो। शासकीय कर्मचारी काय करतात? शेतकऱ्यातले बिचारे डब्बे घेऊन जातात पॉयझनचे, इतकं ते त्रास देतात। एक 6 दिवस होणार कामाला 6-6 महिला होतात। एवढा माच कर्मचाऱ्यांना असतो काय? कर्मचाऱ्यांना इतका भरमसाठ पगार। आणि मला सांगा, कोणता कर्मचारी फक्त पगारावर डिपेंड हो? 95% कर्मचाऱ्याजवळ हरामाची बाहेरची कमाई आहे। 95% कर्मचाऱ्यांजवळ गडगंज झाले, त्यांच्या प्रॉपर्टी घरात मावत नाही, एवढे गडगंज झाले, त्यांना काय करायचं? चपराशी बी सुटत नाही, तो बी याद द्यायचे, शेतकऱ्याला पैसे मागतो। तुम्हाला सांगतो, त्या ऑफिस मध्ये लोक गेले की यायचं फक्त खिचार नजर राहती की किती पैसे काढतो म्हणून। या कर्मचाऱ्यांना इमानदारीने जर हा मुद्दा माझा खरोखर हायलाइट करा, यांना जर खरोखर इमानदारीनं पेन्शनची चालू पाहिजे असेल तर यांना शपथ घ्याव की आम्ही कोणाकडून रुपया खाणार नाही, सरकारचं नुकसान होऊ देणार नाही, सरकारचा पैसा सरकारच्या तिजोरीत जाऊ देऊ, तेव्हा सरकारची तिजोरी भरून मग यांना पैसे देतील। सरकारला लुटायचं, सरकारचे पैसे खायचे, योजना गडप करायच्या, लोकांना त्रास द्यायचा, शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, आणि मोठ्या सांगायचे की आम्हाला हे द्या म्हणून। अरे तुम्ही पहिले लायकी तर सिद्ध करा, तिथं काम करताना काय लायकी आपली तर